शाळेला भिंत नाही आहे, बरोबर. 2 वर्गांमध्ये भिंत नाही आहे. आता हे दिसायला खूप छान दिसतं की सगळेजण एकत्र आहेत वगैरे, पण एक वर्ग म्हणून त्या वर्गाचा म्हणून एक स्वतःचा एक अभ्यास असतो, या वर्गाचा एक वेगळा अभ्यास असतो. तर असं होत नाही की या वर्गाचा त्या वर्गाला त्रास होतो किंवा मुलांचा एकमेकांच्या बोलण्याचा इकडे त्रास होतो, असं होत नाही? खरं म्हणजे विना दरवाजांची शाळा बनवायची होती. ते एक सेफ्टीच्या दृष्टीने आम्ही हे दरवाजे शाळेला तयार केले. बरं. सांगावंसं वाटतं की माझी ही शिक्षण पद्धत जी आहे, मी जे टीचिंग करतो हे 2016 पासून ह्या पद्धतीची तयार केलेली आहे. बरं. जे माझं पूर्वीची शाळा होती गावामधील, हं. तर एका 2 रूममध्ये ह्याच पद्धतीने एक ग्रुप तिकडे एक ग्रुप तिकडे अशी शाळा भरली जायची. आणि आर्किटेक्चर मॅडमांनी जेव्हा हे बनवायचं होतं त्यावेळेला त्यांनी ती मेथड बघितली आणि त्याला साजेसं आम्हाला अपेक्षित असलेलं तयार करून मिळालं. हे सगळं नवीन स्ट्रक्चर तयार केलं. इथं बसून सगळं दिसतं, तिथं बसून सगळं दिसतं, मध्ये बसलं तर क्लास दिसतात. क्लास वाईज आणि अँफीथिएटर स्वरूपात क्लास तयार केलेले आहेत. बरं. तो मुलं प्रत्येक ठिकाणी तासाला बसायची रचना बदलते, त्या पद्धतीचं हे स्ट्रक्चर. क्या बात आहे. हे वर्ग आहेत वेगवेगळे की? हे वर्ग ना हे क्षमतेवाईज वर्ग आहेत. ओके. ज्याची जशी क्षमता आहे त्या क्षमतेचे वर्ग आहेत. पाठ्यक्रम शिकवताना इयत्ते वाईज शिकवला जातो, परंतु एखाद्या दुसरीच्या मुलाला 5वीचं येत असेल तर त्याला 5वीचं पण शिकवलं जातं. आता दुसरा विषय आला रेग्युलर सिलेबस. तर त्या रेग्युलर सिलेबसमध्ये आत्ता इथं एक नवोदय एक्झामची तासिका सुरू झालेली आहे. ती तासिका आहे 5व्या इयत्तेची आणि तुम्ही इथं बघताय पहिली बालवाडी, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी ते सर्व मुलं एका ठिकाणी बसले एका क्षमतेचे. तर तो सिलेबस शिकवायचा असेल तर त्या क्षमतेवाईज शिकवला जातो. पहिलीच्या मुलांना चौथीचं पण शिकवलं जातं आणि चौथीच्या मुलाला जर जो अभ्यासक्रम पहिलीच्या मुलाला येत असेल तर त्याला पण तो शिकवला जातो. दुसरा तो ग्रुप आहे तो त्या क्षमतेचाच आहे. वाचन ज्याला येतंय तो ग्रुप तिकडे बसलेला आहे, अक्षर ओळख ज्याला येतं तो ग्रुप इकडे, इंग्रजीचा क्षमतेचा ग्रुप तिकडे. तर अभ्यासक्रम शिकवताना सुद्धा अडचण येत नाही, त्याच पद्धतीचं स्ट्रक्चर तयार केलं आहे. त्या ठिकाणी जर बघितलं तर क्लासरूम दिसतात. तो क्लासरूम तिकडचा, हा क्लासरूम, हा वर्ग दिसतोय. म्हणजे एक व्यक्ती सर्वांना हँडल करू शकतो. सगळं अभ्यास किती साधारणतः 150-200 मुलं सांभाळू शकतील ह्या पद्धतीची ही रचना तयार केलेली आहे. जे इथं तुम्ही बघताय एक फळा तिकडे आहे, तिकडे आहे, तिकडे आहे, तिकडे आहे, तर याची अडचण कधीही येत नाही. विशेष म्हणजे पाढे म्हणताना ग्रुप करून मुलं राहतात. प्रत्येकाचा पाढा वेगळा आणि मोठ्याने म्हणतात. जर डिस्टर्ब होत असता तर त्यांचे पाढे पाठांतर झालेच नसते. त्यांना काही अडचण येत नाही म्हणून ते पाढे सातत्याने वाढतायत. दुसरा तुम्ही एक शब्द कायम वापरताय तो म्हणजे ज्ञान रचनावाद. एकही या शाळेमधली एकही जागा तुम्ही सोडलेली नाही आणि काही ना काहीतरी प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी लिहिलेलं आहे ज्याच्यातनं ते ग्रास्प केलं जाईल, ते ॲब्सॉर्ब होईल. तर याच्यामागे नक्की काय विचार असतो त्या ज्ञान रचनावादाचा आणि याचा खरोखर त्याचा परिणाम होतो? ज्ञान रचनावाद म्हणजे कृतीतून शिक्षण. बर. शिक्षक हा सुलभक म्हणून असावा. शिक्षकाने त्यांना सगळं देऊ नये, यांनी विचार करायला पाहिजे की हे कसं शिकायचं. तर हे तुम्ही मुद्दाम मुलांना सांगता की हे बघा, की मुलं बघत बघत शिकतात, काय असतं? हे आत्ताच 20 दिवस झाले हे तयार करून, कारण हे काम सुरू आहे. तर उद्देश मराठी भाषा तर येणं गरजेचं आहे, इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा ह्या गरजेच्या आहेत. पण उद्या माझे मुलं जर आयएस झाले आणि दुसऱ्या राज्यात गेले तर त्यांना आत्तापासून ज्ञान देणं. आता मुलांना आधी लिहायला लावलं जाणार, मग त्याचं वाचन घेणार. त्या पद्धतीचं 22 अधिकृत भाषांचं केलेलं आहे बरं. आपल्या भारतातल्या. ते एकदा ज्ञान झालं तर मग पुढे अजून आउट ऑफ कंट्रीच्या पण भाषा येतील. आमच्या आदिवासी भागातील ही भाषा आहे बोली भाषा.
आणि त्या बोलीभाषेतील हे शब्द आहेत आणि मुलं त्याचं प्रमाण भाषेमध्ये लिहिणार आहेत. आता इकडे सगळं सायन्सशी रिलेटेड हे केलेलं आहे. इथं पण रेडीमेड लिहायला नाही ठेवलेलं, म्हणजे हे लिहिण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपण बघतो पेंटिंग रेडीमेड असते, इथं पेंट काढलेत, परंतु मुलांना आता हे त्यांना जिल्हे चालू आहेत. आपल्या हा भारत देशाचा नकाशा आहे, राज्य कोणकोणते तर मुलं लिहितील, इथं त्यांना लिहायला ठेवलेलं आहे. ते पण त्यांच्यासाठीच ठेवलेलं आहे. जिथं त्यांचा हात पुरेल ती जागा त्यांच्यासाठी, इथं त्यांचा हात पुरत नाही, म्हणून त्या पद्धतीने आपण स्टँडीज लावतोय. हा रस्ता आहे, अजून एका महिन्यात साधारणतः 20 दिवसात ह्या रस्त्याने आपण जाणार. रस्ता कुठून कुठे आहे, रस्त्याला शहरं कोणते जोडलेत, क्रमांक किती आहे आणि अंतर किती आहे, हे मुलं प्रॅक्टिकली करणार आहे. हे पण रंगकाम, म्हणजे 1 इंच पण खाली राहणार नाही जागा, त्या पद्धतीत मुलं शिकतील. काय अप्रतिम काढलं अक्षर आणि काय अप्रतिम आहे. कोणी केलं? जयराम बंगाड नाव आहे त्यांचं. आणि गेल्या 4 ते 5 महिन्यापासून सातत्याने काम सुरू आहे. तुम्ही वरती सगळं हे सगळं जे केलं आहे सगळं त्यांनी केलेलं आहे. वरती बघताय, म्हणजे पत्र्याला पेंटिंग करणं खूप कठीण काम. त्यांचं शिक्षण 4थी पास आहेत. म्हणजे हे सगळं नंदनवन वेगळा लुक जो दिसतोय तो बदलायला खूप मोठा हातभार त्यांचा आहे. नमस्कार जी. खूप छान चित्र काढलेत तुम्ही. तुमचं अक्षर पण खूप छान आहे. तुम्ही किती वर्ष शाळेशी जोडलेले आहात? हे आता 5 वर्ष झाले. बरं बरं. मला असं म्हणजे पहिलेपासून येत नव्हते, पण माझे कलरला पण पैसे नव्हते. कपात पाणी घ्यायचे, अशी वसरी राहायची ना, त्याच्यावर असे अक्षर गिरवायचे. तिथून असं हळूहळू आणि असं किती वर्ष तुम्ही काम करताय? आता 5 वर्ष झाले. 5 वर्ष म्हणजे शाळेंचीच कामं करतो. जवळजवळ 150 शाळेंची कामं केलेली. वा. इकडे बेंच नाही आहे कुठेही, याचं काय कारण असेल? हे 2016 पासून बेंच ठेवलेले नाहीत. ऍक्च्युली बेंच आहेत, आपण बाजूला ठेवलेले आहेत, ते बघितले मी. पण इथं शिकण्यासाठी बेंच नाही ठेवत. का तर 4 वर्गाच्या खोलीमध्ये जर बेंच ठेवले तर 12 तास बसू शकत नाही. मूल तर नाहीत, आपण पण बसणार नाही. तर मी जसं मगाशी म्हटले की अर्ध्या पाऊण तासाला त्यांची बसण्याची जागा बदलते आणि त्याच्यामुळे त्यांना वाटत नाही की मी बसलेलो आहे, एका ठिकाणी बसलेलो आहे किंवा आपल्याला कंटाळा येणार, काय करणार. तर बेंच राहिले तर ते अडचण होऊ शकते एका ठिकाणी बसून. आणि बेंचमुळे आता जसं की इथं पेंटिंग्स केलेले आहेत, बेंच लावले तर ते होऊ शकणार नाही. मुलांना प्रॅक्टिकली ज्ञान देता येणार नाही. एक थोडंसं येऊन बसणं आणि समोर ऐकणं, निघून जाणं ह्या पद्धतीचं होईल. हे मला योग्य वाटत नाही आणि म्हणून मी बेंच ही संकल्पना माझ्याकडे नाही आणि मी ठेवत सुद्धा नाही ते बेंच. मुलं इतर शाळांमध्ये बघतात की इतर शाळा कशा आहेत, तर प्रत्येक शाळेचं एक स्ट्रक्चर असतं, वर्ग असतात, तिकडे डिजिटल फळे असतात, बेंच असतात. तर असं कधी तुम्हाला मुलांनी सांगितलं की आम्हाला पण असं हवं? मुलांना जर तुम्ही विचारलं तर त्यांना हे जास्त आनंददायक असेल. हे पण याच्यापेक्षा वरती बसलेले आहेत ते जास्त आनंददायक, कारण ते मातीने आणि शेणाने सारवलेलं आहे. जो नवीन पद्धतीचा आणि जास्त गारवा असतोय उन्हाळ्यामध्ये, याच्यापेक्षा तिकडे गारवा जास्त असतोय. तर मुलांना असं वाटणार नाही, कदापिही वाटणार नाही. आता जर बेंच, आता तुम्ही इथं बघताय चेअर्स पण आहेत, म्हणजे असं नाही की ते बेंचवर बसणारच नाहीत म्हणून. त्या तासाला ते चेअरवर बसणार, त्याच्यानंतर कॉम्प्युटरच्या तासाला चेअरवर बसणार. इकडे प्रोजेक्ट करायचं असतील, वाचनालयामध्ये जायचं असतील तर त्याचा वापर केलाच जातो. पण एरवीचा वापर ह्या ठिकाणी बसून केला जातो. म्हणजे दोघाही पद्धतींचा बेंचच्या ऐवजी खुर्च्या ठेवलेल्या आहेत, त्या ठिकाणी बसूनच त्यांचे काही प्रोजेक्ट चालतात.